संत्या सगळ्यात नेलं रे पाहुणी डायरी. बघ की वाच की वाच. गिराईक भेटा ना. चला साठे चौ. अरे दादा तू कस काय? अगं ते संत्या म्हणला घरी बसण्यापेक्षा चल सोबत. अच्छा हा, बाय. चला. हिला सोडू ना आपण. हा गौरी अगं संध्या म्हणत होता जाता जाता सोडू. नाही 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 मला ऑटो भेटून नाही. तिकडे चाललो आम्ही समोर चौकात. सोडून देऊ ना आहे का नाही? पण त्याआधी आपण चहा घ्यायचा का? हा चल ठीक आहे अजून या. चल दादा 4 चहा द्या ना. अगं गौरी हा माझा दादा प्रवीण दादा. सक्का नाही पण सक्क्यापेक्षा कमी पण नाही बघ. काय मी जॉब सुरू इथेच संत्यासोबतच राहतो. नाही नाही एम ए झालं. तुम्ही सोबतच असता. निघायचं का? ठेवतो. चला चल लवकर. कुठं बस आहे. पैसे माग. बसलो व्यवस्थित नीट पैसा. का रे निवांत? हा म्हणजे थोडं घाईत आहे. काय झालं? कसला विचार करतो? काय नाही अरे राजा, ते इंटरव्ह्यूला जायचं ना आता दुपारनंतर. हा म्हणजे मी मेल उशिरा चेक केला. अरे मग जाय की लवकर. आता असं बसने गेलं तर आणखीन उशीर होईल ना. हा मग काय? मग काय नाही, गाडी भेटली असती तर बरं झालं असतं. अरे कस्टमरच्या गाड्या आहेत त्या. अरे लगेच येतो ना यार राजा जाऊन. तू पण ना पाव्या. अरे काय होत नाही गाडीला, मी लगेच येतो म्हणलं जाऊन. तर पावर लवकर यायची. हा माझ्यावर भरोसा नाही तुला? कस्टमरची गाडी बरं का, थोडा तर भरोसा ठेव यार. अरे भरोसाचा नाही बरं असं बात. अरे पण ती कस्टमर आलेलं.
हा लगेच येतो ना जवळ. बाबर लवकर येशील. तुला माझ्यावर भरोसा नाही. अरे भरोशाचं नाही, गाड्या द्यावं लागतं ना परत. लगेच येतो ना जाऊन. लवकर ये पण हा पाहूया. हा लगेच येतो. उगा उशीर करून दिमाग खराब होईल मग. अरे नाही काही होत नाही, मी आहे ना. जा आरामात जा. हा चटकनी पण. हो हो हो. गौरी आज एकटंच चालले. अरे हो ते अंबिकाला ऑफिसमध्ये काम होते ना. हो का? मी सोडू का? तिकडेच चाललोय मी, सोडतो ना. बस अरे बापाची गाडी का? नीट बोला. आली ना तुमची गाडी, घ्या निघा. पोरी घेऊन फिरत होता गाडीवर. काय घबरा, बघितलंय त्याने तुला. हो मामा, त्यांची गाडी आली ना, घेऊन निघाल सांगायला. ती गाडी घेऊन जाऊ हो बरं घ्या हो. जा लवकर, घेतली गाडी जा. अय, पव्या, मलाच घोडा का? ते मामा होते म्हणून समजून घेतलं. काय समजून घेतलं रे? जीव का कानाखाली एक हा? काय समजून घेतलं? गिरायकाच्या गाड्यात येतो त्याला तू. मामा, राजूची काही चूक नाही, मीच नेली होती गाडी. तुमच्या दोघांचं बरं आहे राव. दोघं एकमेकाला बरोबर समजून घेत आहे. मामा मी काय म्हणतो, जेवायची वेळ झाली तुमची, जेवून घ्या ना. दुपार झाली ना मामा, 2 वाजले ना. ठीक आहे, मी येतो जेवून, पण गाडी कोणाला देऊ नकोस. नाही, नाही, नाही. नाहीतर तुझा कानपाट फोडीन मी. नाही हो मामा, ते जेवून या ना मामा. ठीक आहे. गाडी घेऊन हा निवांत जेवा. अरे पागल गुतलो असतो ना. अरे बघ आणली ना गाडी वेळेवर. अरे पण गुतलो असतो ना रे मी. मी होतो ना. हा तू हे म्हणून गुतिव मला. हा. काय हो आवडला तुला? हो ना, किती छान आहे, मला घ्यायचा. आपण परवा घेऊयात का? काय रे तुझं नेहमीच आहे, कधीच काही होत नाही तुझ्याकडून. बाळ मी करतो ना काहीतरी. हा तू तू थोडं समजून घे. परवा नक्की घेऊन दे. ठीक आहे, मग परवा जेव्हा ड्रेस घेऊन देशील ना तेव्हाच भेटू. अगं चालले. आई ना. चलो आता मैं इधर को आता मैं. अरे आम्ही काय पागल आहे का इथं बसलेलो? घरचे भाभी वाट बघ रही क्या? भाभी का घर ले रे भाई, माल भर के लेके जाने का, मेरे को ड्राइवर नहीं है ना. अरे वो है ना, वो थाना है. अरे वो पूरा कर रहे हो. अब नीचे ढांचे दे रहा मेरे को, ये दुकान वो दिख रहा. दुसरा ड्रायव्हर आहे तुम्हारे पास?
अरे तो मैं काय को खुद को जाता था फिर। अरे सुनो ना मंजूर भाई, मैं लेके जाओगे गाड़ी? देखो अभी नहीं मतलब जो ड्रायव्हर को पैसे देते ना तेवढेच मला दे. देखो भाई अभी अरे पव्या, काय बोलतो कळतं का तुला? आता हे धंदे करतो का? अरे बाबा आम्ही नाही शिकलेलो, पण तू तर शिकलेला आहे. नाही नोकरी आता का लागणार नाही का नोकरी? लागणार का नाही? अरे तसं नाही, ते तेव्हाचं तेव्हा बघू ना, पण मला सध्या पैसे लागतात. पैसे लागते? अरे तुला काय कोणी घराचं भाडं मागितलं का? तुला खायला प्यायला पैसे नाही? अरे पैसे लागतात मी देतो ना, मला माग ना. होय ना. अरे दादा मला माहिती आहे तुम्ही सगळे गरज पडल्यावर मला मिळून पैसे देशाल म्हणून. पहिल्यांदा तिने माझ्याकडे ड्रेस मागितलं आणि तो ड्रेस घेऊन द्यायला पण पैसे नव्हते माझ्याकडे. मला ना तिला माझ्या कमाईने ड्रेस घेऊन द्यायचा आहे बघा. मंजूर भाई बोला भाई. चाल काहीच करू जो देखो तो क्या बोल जो भाई. क्या बोलू? शांत घे ना. अरे बाबा पोरीची जातच अशी आहे तुला सांगतो. स्वतःचा नाद पूर्ण करण्यासाठी ना पारा पोराला भोकायला लावतो. पोरींची जात नाही. हा जाओगे उसको गाड़ी भर के देना पड़ेगा ना. अरे सुनो ना मंजूर, खाली गाड़ी भरो, तुम गाड़ी में मत बैठो. अरे चली किसने गाड़ी? गाड़ी मजाक कर रहा है. मजाक कर रहा है. जाओ ले जाओ. एक आदमी ते कुछ भरने वाला है मैं. दो घंटे में नया शर्ट पहनते हो. अरे अपना काम ही कैसे है भैया. किधर से लाते क्या पता बड़े बड़े शर्ट बहुत देख ले. हमें जैसे एक है कुंटल कुछ भी बैठेगा इधर. मंजूर भाई चावी. अब भाई पैसे. उडव पैसा त्या पोरीवर. भाई त्या पोरीला ना गायबच करतो आणि सांगतो तुझी ना. ए राजा, अरे बघ ना. अरे आपला सिक्का खोटा है. त्या पोरीला बोलून काय फायदा? अरे तुम दोनों का इस बारे में बात करके कुछ फायदा है क्या. मेरी बात सुनो. किसी ने क्या खूब कहा है, मेरी बात सुनो कि प्यार की हकीकत खत्म होने के बाद समझती है. अरे वाह वाह तो बोलो. हाँ वाह 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 वाह. कि प्यार की हकीकत खत्म होने के बाद समझती है, तब तक जिंदगी पल पल का हिसाब रखती है. हाँ वाह वाह वाह. काय नाही होणार आपल्याकडून. चलो. चल चलो पल पल तुम क्या करो गाड़ी चलाओ. पल पल. क्या अच्छा लगता है पल. एक मिनिट. हॅलो. हां 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 मी वेळेवर येते. हो हो ठेवू का? कोणाचा फोन होता? कुठे जायचं? अरे काही नाही, बॉसचा फोन होता. रिक्रुटमेंटवाल्याला भेटायला जायचंय. बॉस. मग त्याच्यात तुझं काय काम आहे? त्याला एकट्याला जाता येत नाही. बरं, कोणाला काय काम करायचं ते तू सांग. तुला तुझं माहिती आहे का? आता एवढे इंटरव्ह्यू देतोय ना मी, कुठे काय होत नाही त्याच्यात माझी चुकी.
ऐक ना, उद्या माझ्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू आहे, तू इंटरव्ह्यू दे. तुझ्या ऑफिसमध्ये का? काही अडचण? असं अडचण वगैरेच तर अगं पण ते तू काही बोलू नकोस. उद्या मी बॉसला बोलते, तू ये. काय झालं? येतोयस ना? हो येतो. अरे दादा तू हो ये, बस ना. तू इथे कस का आलास? ते गौरीने इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं ना. अच्छा, हा ती बॉसच्या कॅबिन मध्ये थांबे तिला आवाज येतो. गौरी, ए गौरी, गौरी. आलास तू? हो थांबे बॉसशी बोलून येते. बस बस. जा, मी बोलली बॉसशी. ठीक. याला इथे कशाला बोललीस? तू चुप बस. मैं कमी सर. नाव काय? प्रवीण सदाशिव माने. प्रवीण माने. किती ठिकाणी इंटरव्ह्यू दिले आपण? सॉरी सर. अरे इंटरव्ह्यू किती झाले? बरेच दिले सर. बरेच. हो अजून कसं काय कुठं काही जॉब नाही, सिलेक्शन नाही? काय झालं कारण? सर ते अनुभव नाही म्हणतात आणि काही ठिकाणी तर ओळखीच्या लोकांना सिलेक्ट केलेलं असतं. तरी इंटरव्ह्यू घेण्याचं नाटक करतात सर सगळे. ओळखीचे लोक. मग इथेही तसंच करू आता. तुझं सिलेक्शन म्हणजे ओळखीने. समजलं नाही सर. अरे म्हणजे गौरी तिने सांगितलं मग तुझ्याबद्दल, तुला किती गरज आहे कामाची, आणि तिचा शब्द कसा पडू देईल रे मी. अरे खास आहे ती माझी. म्हणजे तुम्ही माझं सिलेक्शन माझं एज्युकेशन न बघताच करणार आहात? त्याची गरज नाहीये रे. तू फक्त एक काम कर, फक्त तिला कन्व्हिन्स कर. कशासाठी आणि काय म्हणून कन्व्हिन्स करायचं तिला? ऐक थांब, तुझं सिलेक्शन 100% झालं, तुझं काम झालं समज. फक्त तिला सांग तिचं माझं काय बोललात तुम्ही? हा काय बोललात तू साले? गौरी बद्दल असं म्हणून कसं काय करतो? हा? गौरी सोडणार नाही तुला मी. त्याला काय करू लागलं? हा? जास्त बोलू लागला तू? नाही कोण? भेटलो? अरे काय बोलतो गौरी बद्दल? तू नीट सांग. काय आहे तू गौरी? गौरी आहे तू मार पहिले. चल निघ. निघायचं. बघून घे तुला. हा चल चल निघ. अरे दादा, दादा तू का आलास इथे? तू
त्याला तरी सोडणार नाही. गौरी बद्दल काय काय बोलतोय कळतंय? ए, तू नाही इथून. पुन्हा जर दिसला ना तगडा तोंड हातात दे. अहो का रे मला ए, बोलतो इथून निघायचं समजलं का? बघून घेईन तुला. चल निघ. अरे चालेल. निघ तू इथनं. मी भेटते तुला संध्याकाळी. अगं जर नाही तुला माफी मागायला लावली ना तर नाव बदलून टाकीन. ए, चल रे. चल चल ए. मी भेटते तुला संध्याकाळी. तू निघ इथनं. अगं गौरी बद्दल. निघ इथनं. निघ. अगं पण गौरी मी भेटते तुला. निघ तू इथनं. टेन्शन घेतो पण एवढं टेन्शन घ्यायचं काय आपण. अरे यार तू तरी समजून घे. अर्थ तसं नसेल तर मग गौरी संत्या मला बोलायचंय. अरे बोलायचंय मला त्याला. झालं समाधान? अरे किती समजावलं तुला पण तू नाही बदलू शकत. गौरी अगं पण तू ऐकून घ्यायलाच तयार नाही माझं. तो बॉस तुझ्याबद्दल किती काही काही बोलत होता. मी काय असं सहन करणार होतो का? अरे बोलतच होता ना, ऐकून घ्यायचं त्यात काय एवढं. पण तू ना त्या तसं पण तू त्या झोपडपट्टीत राहून ना त्यांच्यासारखाच वागणार आहेस. अगं गौरी काय बोलते कळतेस का तुला? अगं तो तुझ्यासाठी भांडला ना. तुला नाही माहिती ना, तू नको बोल. तसं पण तुझ्यासारखी रिक्षा चालवायचीच लायकी आहे त्याची. गौरी गौरी तो रिक्षा जरी चालवत असला ना त्याला माहिती आहे आपली माणसं आणि त्यांची इज्जत कशी सांभाळायची. आंबे शांत बस. हे बघ संत्या, तुला असं कोणी काही बोललेलं मी सहन करणार नाही, मग ते कोणीही असो. जोपर्यंत बॉसची माफी नाही मागत ना तोपर्यंत बोलायचं नाही मला. गौरी काय करू कसं करू मला काहीच समजेल. संत्या यार नशीबच खराब आहे माझं. काही नशीब खराब नाही, तू बस वाहत जातोय तिच्या. अगं आंबे पण खरंच प्रेम करतो यार मी. तिने समजून घ्यायला पाहिजे ना थोडं तरी. शांत हो. चल तुला घरी सोड. चल आंबे. अरे हिनेच केलं ना याचा वापर झाला ना. डोकं आहे काय बस. बस की बस. काय शांत काय एवढं? काय नाही अरे माफी मागायला जायचंय. माफी कोणाची? त्या बॉसची. हा त्योच का त्यो तो अपमान केलेला नाही. आता संत्या बोलत होता त्या दिवशी. एक मिनिट थांबे राजा. संत्या बोलला ना तुम्हाला. पण तुला एक गोष्ट सांगतो. हा ज्यांनी ना त्या पोरीपायी स्वतःची काहीच इज्जत ठेवलेली नाही. गप्पा सारे. एकतरी तर जगाव की नाही तोच प्रश्न पडलाय मला. अरे ती पोरगी समजून घेत नाही मला. पण पण तुम्ही तर आपले ना, तुम्ही तरी थोडं घ्या ना समजून. अरे बाबा शांत हो शांत हो. मला माहितीये त्या पोरीने तुला त्या बॉसची माफी मागायला बोलवलंय म्हणून. अरे पण आम्ही पण तुझ्यासाठीच बोलतोय ना रे. सगळं कळतंय संत्या मला. मग पण मी नाही जगू शकत रे तिच्याशिवाय. मला नाही गमवायचंय ती. येतो मी.
पव्या ए संत्या संत्या अरे काय अवस्था करून घेतली या पव्यानी. पोरी पाय आयुष्याला घोडे लागते ते खरे यार, पण काही म्हण आयुष्याला घोडे लागते. अरे मग तुझं नॉलेज ना तुझ्या पुरतं ढोकळलं का? हा तर तुला सांगतो, प्रत्येक पोरगी सारखी नसते. लईच हाव ना रे, एवढं नसतं रे. माझा जर दिमाग जर फिरला ना भैया, तुला खोटं सांगत नाही मी, ती पोरगी उचलीन भैया, मी तुला आधी सांगतो. आटला ना ती गायबच करीन तू. त्याला समजून सांग, त्याला दिमाग खराब व्हायला लागला माझा. शांतो ती पोरगी बी ना तिला सांगतो तिला. शांतो ती गाडी नीट कर. अरे गाड्याच नीट करणं चाललं ना, रिक्षा स्टँडला लावलाय. त्यांनी समजून सांगतो. हो रिक्षा लावला स्टँडला. बाया तू सांगा त्याला समजून. दिमाग हटला ना भाई आपला, तुला माहिती मग कसा खेळ आहे. इथं कसं काय? सांगितलं होतं ना इथं फिरकायचं नाही म्हणून. कस काय? माफी मागायला आलो. काय परत? माफी मागायला आलोय. ऐकायला ना जोरात. माफी मागायला आलोय. जोरात माफी मागायला आलोय. हाँ तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. SORRY सॉरी. परत एकदा बोल. सॉरी. तुम्हाला ऐकायला आलं? आलं तुला आलं? परत सॉरी. जोरात. सॉरी. हा चल माफ केलं तुला. देख कसे झाले? जरा महत्वाचं बोलायचंय. आतमध्ये आणि जरा लिपस्टिक लावून ये. चल गुड मॉर्निंग. सॉरी सचिन, बाहेर झालं त्यासाठी. ठीक आहे आता जाऊ दे. भेटतात अशी लोक, सोडून द्यायचं. काय थोडी फिट करत असतं. थोडी जास्त, थोडी अजून जास्त, थोडी अजून जास्त. सर हा काय? ते क्लायंट आले होते. हा ठीक आहे तू बस, आलोच मी. फिफ्टी अरे 50 वाघ म्हणतात मला. मामा याचं नाव बिबट्या नाही, याचं नाव बिबट्या पाहिजे होतं. अरे भारीच ना, मग स्पीड किती असते त्याला. तो चित्ता काही असो लोक घाबरतात ना. बर 50
मला एक महत्वाचं विचारायचं होतं यार तुला. विचार ना. मला सांग, लहानपणी तुझ्या गळ्यामध्ये भोंगा फसला होता का रे? काही बोलतो का रे? मग तुझा आवाज असा काय रे भोंग्यासारखा? ते जरा युनिक आवाज आहे. बर. वस्तीत कोणाचा आहे का माझ्यासारखा आवाज? नाही रे बाबा, नाही रे. काय असते आंबे, दारात बसली डोक्यातलं उवा काढत. त्यापेक्षा एक सोपा मार्ग सांगतो तुला. मस्त फ्रेश आंघोळ करायची. इतक्या उवा आहे डोक्यामध्ये, त्या उवांचं एक गाव तयार झालंय. गावाचं नाव माहितीये काय? गाव. रोज आंघोळ करते मी, कळलं का? ए पोराव, असे लहान लेकरासारखे काय म्हणताय रे तुम्ही? हा? आणि आंबे, त्या संत्याला अरे तुरे काय करते तू? आहो जाऊ करायचं. ऐक, काय आवाज आणि आला? हो मामा, बरोबर आहे आंबीच. याचा ना स्वभाव आणि वागणं बारक्या पोरासारखे. बा तुला वया चालला 70-80 वर्षाचा म्हातारा. हो ना दादा. अरे राजा, हा. कधीतरी मित्रांची बाजू घेत जाय रे. कधीतरी मित्रांची बाजू घेतला रे. हा? जेव्हा 4 चौकात काढतो तेव्हा. फिफ्टी तुला ना एक दिवस असा 20 अर्ध तोडून असं सोम करून ठेवणे आवडा तुझा. तू दुकानात भेट रे, तू दुकानात भेट. बल दादा. संध्या, हा, संध्याकाळी आला की रिक्षाची चावी देशील. कशाला? अरे असंही तो उभाच असते ना, मी चालवतो. बर. संध्याकाळी. हो हो. अरे हा काही येडा झालाय काय? नवीनच काहीतरी या पोराचं. चांगलं काम बघतो म्हटलं होता ना, मग आता हे काही नवीनच डोक्यात आलं याच्या. आत्या, मगाशी म्हणत होता पैशाची गरज आहे. सटकला येते. सोडा. राजा, तुझा गॅरेज उघड. चला मामाश्री. मामा, हळू जा. या हळू जाय. 50 वाघ नाही तर वाघाची मांजर होऊन जाईल. बाळाचं बाळ. चला मी निघतो. रिक्षा लावली स्टँडला. चावी दे रे त्या पोराला, हा त्याला पैशाची गरज आहे सांगत होता. हा हो देतो. हा आत्या. अरे दे ना. चल मामा. पोरांचा हा एकमेकात खूपच जीव आहे. हा आयुष्यभर असाच राहो एवढी. काय काय झालं? असं शांत का बसलोस? काहीच कळत नाही रे. मला तर असं वाटतं ना मोठी चूक केली. त्या पगायला त्या ऑफिस मध्ये घेऊन गेलो, त्याला प्रेमात साथ दिली. माझं पण चुकलंच ना. मला तर माहित होत ती कशी, तरी पण काय बोलली. बाकीचं सोड रे, पण ती प्रेम तरी मनापासून करा. प्रेम करा रे तुम्ही, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण त्या प्रेमाला अतिरेक नको. पण त्याला कळत नाही का पगायची परिस्थिती काय, त्याच्याकडे काम नाहीये. त्याचं चुकत, त्याला कळत नाही. प्रेमात एवढं वेळ होतात का? असं किती दिवस हे चालणार काय माहिती. आणि शेवट काय असेल काय. थंड झालं. किती झालं? भैया आले. राहू दे तिचं.
केलं का संध्या चावी ते शर्ट पण दे ना. बाबू बारीक झालं. दमाने चालू पण रिक्षा रात्री ट्राफिक असतील. रिक्षा कुठं लावली येतो आरामात संध्या कसं चाललं काही कळलं का? काय कळलं का रे? नाही काय नाही ते पण काय चाललं त्याचं काहीच कळलं ना. ती पोरगी कुठली आहे? हा पोरगी तुला कोणी सांगितलं? त्या आंबीने सांगितलंय मला. अरे बापरे यांचा विषय पुढे पोहोचला. आम्ही जेव्हा चट्टीत मुतत होतो ना तेव्हापासून आमचा विषय चाललाय. ठीक आहे आणि आईनच ठरवलंय. अरे बाबा ते मला माहिती आहे पगाबद्दल बोलतो मी. आता एवढ्या वेळेस जाऊ दे. आता पुढच्या वेळेस आले की जरा समजून सांगा त्याला. बर चांगला शिकलेला आहे तो. कुठेतरी काम धंदा बघ म्हणून. हे रिक्षाचं खूळ कुठून आलं काय माहित त्याच्या डोक्यात. ठीक आहे चालतं. व्यवस्थित जाईल ना पण. हा ना आणून थोड्या वेळ या लवकर या जरा. आभाळ नाही सुटलाय मामा. पावसाळ्याचे दिवस आहे. पाऊस आहे ना साहेब आले. तो कुठं सांगत्या? अरे ते पव्या आलाय का? काय माहिती बाबा रात्रीपासून घेऊन गेला रिक्षा. आता पार उजाडले कुठे काय माहिती. म्हणजे रातभर रिक्षा चालली का यांनी? आले का? आला दादा तुझा दादा. संत्या ही चावी. लेस लवकर आले साहेब. झाला थोडा उशीर. हे घे. हा आणि हा हे भाडं. म्हणजे कसले पैसे? अरे आता त्याची रिक्षा वापरली त्याला काही द्यायला नको. ए काय करतो काही कळतं का? कशाला रो फालतूपणा? काय रे इथं माझं कारण मला माहिती. पाव्या असं कुठलं कारण आहे रे तुझं जे आम्हाला सांगू शकत नाही? हा ते व्हॅलेंटाईन डे आलाय ना तर गौरी सोबत सेलिब्रेशन करायचं होतं. आता त्याच्यासाठी पैसे लागणार नाही का? फालतूपणा आहे. निव्वळ फालतूपणा येऊ. काही कळत नाही बाबा. व्हॅलेंटाईन डे रात्रभर रिक्षा चालवायची की निवड चालतं का मेरे काय रे काय झालं ओरडायला? काय नाही ते दादा त्या पोरीपायी रात्रभर जागून रिक्षा चालवतोय. काय येड आहे ते. मला सांग आंबे मी तुला आत्तापर्यंत एक तरी गिफ्ट दिलंय का? तरी आपल्यात प्रेम आहेस ना? हो बरं आता तुम्ही त्याच्यावर ओरडत बसू नका. अरे सोनं लागलं त्या पोरीला तिच्यासाठी एवढं करायला. अरे बाबा पोरी येते तर तेवढ्यासाठी. राजा तुला लई बरं सांगितले मी. पोरही नाही पोरगी कळ. जा पळ गे यार ते मामा ओरड दिल तुझ्यावर. चक्कर मारून रिक्षा. चल 50 मेरे साथ. इधर लगाया था अपन ने रिक्शा आली मग काय रे हे सगळं रात्री घडलं तुम्ही सकाळी मला सांगताय? मामा
गडबडीत नाही राहिलं लक्षात. डॉक्टर काय म्हणाले? काहीच नाही बोलले. ठीक आहे. सोडणार मी तिला आधी सांगतो. दादा आपला नवीन दादा बरा होणार आहे. तिला सोडायचं नाहीये. तू शांत व्हा. ये बस. तू पण बस. बस. तर बघ, काही होणार नाही त्याला. अगं देव एवढाही निष्ठूर नाहीये. शांत हो. अल्लाह सब खैर करे. डॉक्टर, हे बघा, तुम्ही थोडं शांत व्हा. पेशंटच्या डोक्याला खूप मार लागला आहे आणि रक्तस्राव खूप झालेला आहे. त्यामुळे येणारे 24 तास आपल्याला वाट बघावी लागेल. सो वेट अँड वॉच. आम्ही आमचे प्रयत्न करतच आहोत. शेवटी देवाची बाजू. काही होणार नाही माझ्या दादाला. रडू नकोस तू. बस बस बस. तू पण शांत हो. अगं काही होणार नाही त्याला. तो बरा व्हावा, त्याला काही होऊ नये म्हणून आपण देवाजवळ प्रार्थना करूया. शांत हो तू. शांत हो. किती समजावलं यार त्याला, तरी समजलं नाही यार. आता हे असं मला वाटतंय. कधीच नीट जगणार नाही ती काठी. माझ्या लेकरासोबत अशी वागली. नीट तर आता काहीच होणार नाही. असं पण होणार नाही. काहीच नाही. अरे बाबा मी हे सांगतो तुला. हा व्यवस्थित आहे मी. गौरी, तुला कळतंय ना तू काय करते? हो कळतंय मला मी काय करते. अजून किती दिवस थांबू घरच्यांना? अगं मी प्रयत्न करतोय ना नोकरीसाठी. आता माझ्या त्या प्रयत्नांना यश मिळत नाही, त्याला मी काय करणार? अरे किती हेच ऐकवतोस, थकले मी.
आणि घरचे जे म्हणतायत ना ते पटतंय मला. म्हणजे म्हणजे तुला ते लग्न मान्य आहे? हो, गौरी, हेच करू शकतो तू आणि हेच करता येतं तुला. प्रेम करतो म्हणे. 4 गोष्टी घेऊन देणं आणि हॉटेलमध्ये नेणं म्हणजे प्रेम नाही. अगं म्हणजे तुला काय म्हणायचंय? माझं तुझ्यावर प्रेम नाही. मला नाही माहिती. मला जाऊ दे आणि माझं आयुष्य जगू दे रे. गौरी, बाळ ऐक ना. अगं मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मी प्रयत्न करेल ना. हा, मी नोकरी शोधतोय. आपण छान राहू. ए गौरी, मला सोडून नको जाऊ. गौरी, गौरी. गौरी. दादा, सोड हे सगळं. नको स्वतःला त्रास करून घेऊ. तेव्हापासून त्याला तेच समजून सांगतो. एवढा जीव जाळतोय त्या पोरीसाठी. तिला काही घेणं देणं आहे का? चूक तर माझीही जास्त. मला तर माहिती होतं रे ती पोरगी कशी आहे. मी थांबवायला पाहिजे होतं हे सगळं. चूक कुणाची आहे मला माहित नाही, पण संत्या खरं प्रेम केलं होतं रे तिच्यावर. म्हणजे साधा विचार जरी आला ना की ती कोण्या दुसऱ्या सोबत, तर जगायची इच्छा संपते. वा, ऐकलं का आंबे? इच्छा संपते म्हणे. म्हणजे ती पोरगी तुझं आयुष्य आणि आम्ही कोण नाही भाई. सोड आता हे सगळं. तू पहिले शांत हो. विसरून जा तिला. विसरून जा तिला. तिला विसरायला एवढं सगळं सोपं आहे का हे? हो, सोपं करावं लागेल आणि नवीन आयुष्य सुरू करावं लागेल. कळलं? गेले असतील पैसे पाहणार बघायला. काय? मी होतो ना इथे, मला सांगायचं ना. मी कधी कामी येणार आहे? मंजू, पण तो राजा कसा आहे तुला माहिती आहे ना. आंबे, पूर्ण हॅलो हॅलो संध्या. काय झालं? ते बोला.
आता फक्त पवायला बरं व्हावं. आपण बोलू त्याला. प्लीज समजावते त्याला आणि रागवते पण सोडते पोरीचं नाव म्हणून. अगं पण कोणाचं ऐकतो का तो? पण या वेळेस आपण सगळ्यांनी त्याला समजवायचं आहे. तुम्ही सगळे शांत व्हा. शांत व्हा सगळे. सर कशी तब्येत त्याची? हे बघा, पेशंट अजूनही शुद्धीवर आलेला नाही. रक्तस्राव खूप झालाय, त्यामुळे त्याला अर्जंट ब्लडची गरज आहे. सर काय मंजूर सर? मध्ये का सर कोण? तुम्ही? हाँ सर, भले ही जाता लगे सर, लेकिन वो मेरा भाई है सर. मध्ये का सर कोण? वाटलंच तर माझंही घ्या, पण काय करून दादाला वाचवा. ठीक आहे, बघू आपण नंतर. या. हो लवकर या बाबा. हो 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 लवकरच येणार आहे ना. आता लग्न म्हटलं घाई आली, पण तू काळजी करू नको, मी लवकर येतो. चला ठीक आहे, बाय. बाय. अरे संत्या, तू इकडे कस काय? गौरी, हे काय झालं? पव्याचा ऍक्सिडेंट झाला. चल ना त्याला बघायला. नाही माझं नाही जमणार, आणि घरी पण कुणी नाहीये. ए प्रेम करतील तू त्याच्यावर? मग ते अशा अवस्थेत असताना तुला एक फालतू कारण सुचायला लागले का रे? सांग रे, सांगते हिला. तू कोण आहे? मी नाही ओळखत तुला, त्यामुळे ना बोलू नको तू. आणि प्रेम ते तर कधीच संपलंय. सांगते रे हिला, सांग. राजा राजा शांतो शांतो. त्यांनी काही वस्तू पाठवल्यात, तेवढं तरी बघ. वस्तू? हा बघ ना, तेवढं वस्तू बघ ना. काय? बघ ना. तिचं तोंड टाक, आवाज नको, तोंड टाक तिचं. सॉरी, आम्ही खूप प्रयत्न केले, पण नाही वाचू शकलो.